मुंबईतील सिद्धिविनायक दानचोरी बद्दल चौकशीमध्ये यावेळी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि विश्वस्तांनी याबद्दल पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षातील कारभाराच्या चौकशीचे आदेशही दिलेले आहेत। बघूयात। मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातल्या दानचोरीबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबद्दल गेल्या 5 वर्षातील देणगी, दान संकलन यांच्या चौकशीसह ऑडिटचे आदेश दिलेत। मंदिराच्या दानपात्रातून चोरी होत असल्याचा संशय खुद्द विश्वस्तांनी वर्तवला होता। त्याबद्दल एकनाथ शिंदेंना उद्देशून एक पत्रही लिहिलं होतं, ज्यात वर्षाला 18 कोटींचं दान चोरी होत असल्याचा संशय होता। त्याशिवाय वरिष्ठ पातळीवरचे लोकही यामध्ये सहभागी असल्याचा दावा करण्यात आला। त्याच पत्रावरून नंतर राज ठाकरेंनी जाहीर सभेतून टीकाही केली होती। प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत। महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत। हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती। मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत, तिकडच्याच विश्वस्त चोऱ्या करतायत। राज ठाकरेंच्या टीकेनंतर मंदिराचे अध्यक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेतली। काही कर्मचाऱ्यांकडून दान चोरी होत असल्याचं त्यांनी मान्य केलं। त्यांच्यावर कारवाई केल्याचं सांगत उलट आमच्या काळात दानात वाढ झाल्याचाही दावा त्यांनी केला। जे काही लो पोल्स आहे ते थांबवण्याचं काम केलं, हे चांगलं केलं का वाईट केलं? आता उत्पन्न ते 90 लाखांपर्यंत गेलंय। जे काही लो पोल्स होते, जे आम्हाला समजत होते, ते बंद केले आणि त्यामुळे उत्पन्न वाढलंय। हे चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार का टीका करणार? बघा, त्याच्यामध्ये अर्ध सत्य आहे जे काही पत्र आहे त्याच्यामध्ये, आणि ते असं आहे की आम्ही कशाची चौकशी करा म्हणून सांगतोय, किंवा ज्या ट्रस्टीने पत्र दिलं आहे की आम्ही विविध उपाययोजना केल्यामुळे उत्पन्न वाढलं। मग वाढलेल्या उत्पन्नाच्या पूर्वीचं जे उत्पन्न होतं त्याचा ऑडिट रिपोर्ट आलाच पाहिजे, त्याची चौकशी झालीच पाहिजे। ही कोण करणार? हे वरिष्ठ करणार, किंवा आपलं जे शासनाकडनं त्याची चौकशी केली पाहिजे, अशा प्रकारची त्यांची इच्छा होती। 2017 पासून 6 वर्ष म्हणजे 2023 पर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते। त्यानंतर 2023 पासून ते आजपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्याकडे ट्रस्टचं प्रमुख पद आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी दानचोरीच्या पार्श्वभूमीवर मागच्या 5 वर्षांपासून चौकशीचे आदेश दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।